नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तत्पूर्वी चॅनल तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपली चॅनल सबस्क्राईब करून नसेल ब्रेक करून नसं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. तर आता मी व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता उत्पादन व दरामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी. अतिवृष्टीमुळे गेल्या 15 दिवसात नवीन खरीप कांद्याचे नुकसान आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध बाजार कांदा आवारात मुहूर्ताला आवक कमी आहे. प्रामुख्याने मालगाव, चांदवड, त्यानंतर देवळा व नांदगाव तालुक्यात ही स्थिती आहे. त्यामुळे एकीकडे उत्पन्नात घट झाली तर दुसरीकडे दरातही फटका बसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. वारंवार आपण बघतो आहे कांदा व संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. मुहूर्तालाच खरीप कांद्याची आवक कमी, दरातही नरमाई सध्याची स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील दसऱ्याच्या मुहूर्ताला नवीन खरीप लाल कांद्याची आवक सुरू होत असते. मात्र यंदाच्या अतिवृष्टीने नवीन खरीप कांद्याची अतोनात नुकसान झाल्याने बाजारातील आवारातील आवक कमी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आवक व दर देखील कमी निघाले. जिल्ह्यातील सरासरी 1500 ते 1700 रुपयापर्यंत नवीन कांद्याच्या मुहूर्ताचे दर मिळाले. तर खारीपाटा तालुका देवळा येथील श्रीरामेश्वर कृषी मार्केटमध्ये 5555 रुपयांची उच्चांकी बोली लागली आहे. आणि अशा प्रकारच्या भावामुळे हे फक्त मुहूर्ताचे भाव आहे. आणि धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसं मात्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीनाथ. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.